हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। तर बघा, आज चाललेलो आहे, आज आहे माझ्या मुलीचा बर्थडे आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर। आणि आहोजन माझं थोडंसं किटबिट झालेलं तर होतं आमचं असं कधी कधी, म्हणजे होतं सारखं। मग मी त्यांना अशी रागाने मारत होते पाठीवर आणि आम्ही बघा असं मस्त रोड पे जा रहे थे। रस्त्याने इतकं भारी भारी वाटतं ना, असं मला माहिती का व्लॉग काढायला। आणि बाहेर गेला आणि आहोनी मिसळ नाही खाल्ला असं होणारच नाही। आणि मग तिथं बघा फेवरेट सैराट मिसळ म्हणून होती तिकडं, ते छोट्यापणी खायचे वाटतं। मग ते म्हटले त्यांचं लहानपण सगळं पुण्यामधलंच आहे बरं का, तर त्यांना इकडचं सगळं माहिती आहे। मग ते तिथं बघा अशी मिसळ मित्र शाळेत वगैरे असताना जायचे वाटतं। आणि मी बघत बसायचे त्यांना, बघा बघत बसले। मी नव्हते खाऊ शकत, मी बघू पण नव्हते शकत, क्योंकि मेरा आज था सोमवार, मेरा उपवास रहता है सोमवार को। और वो मुझे देख देख के खा रहे थे तो मेरे को बहुत मुंह में पानी आ रहा था। क्या बता, मेरे को भी मिसळ बहुत पसंद है। तो फिर मैंने भी मंगाया कोल्ड ड्रिंक मेरे लिए, देख सकते हैं मैंने भी मंगाया है इधर कोल्ड ड्रिंक। वो मिसळ खा रहे और मैं इधर पी रही थी। म्हणजे मी तेच त्याच्यावरच भागलं नाही बरं का, मला ते बाहेर गेले नाही चाललं असं होणारच नाही। मग मी हे पिलं थोडं मिरिंडा, मग थोडंसं पोटात थंड वाटलं आणि असं थंड पिलं ना मला असं होट करूच वाटतं। आणि मग मी इकडं असं व्लॉग काढत काढत पिलं। मग पोचलो आम्ही फायनली पुण्यामध्ये। तर बघा हे आहे शनिवार वाडा, ये देख सकते हे शनिवार वाडा। फिर हम इधर गाड़ी लगाई, घूमने नहीं गए थे, शॉपिंग के लिए गए थे, मेरे लड़कीचा वाढदिवस आहे ना। तर मग आम्ही तिकडे गाडी लावून फायनली चाललो होतो लक्ष्मी रोडला। लक्ष्मी रोडमध्ये मस्त असे कपडे भेटतात बरं का। मग आम्ही मस्त असं फिरून फिरून नाही का, मला घरातून दगदग करून लगेच गेले आणि मला लई कंटाळा आला। नाहोलाच दिली पिशवी पकडायला आणि मी चालत होते फोन पकड बघत, फोन देखते देखते देखो कितना भीड़ आहे। कधी पण जावे लक्ष्मी रोडला गर्दीच असते। मग फायनली माझ्या मुलीसाठी आम्ही ड्रेस चॉईस केला, जास्त भारी नाही घेतलं बरं का, दिवाळीलाच घेतले तिला म्हणून साधेच घेतले यावेळेस। आणि तिला गोल्ड घ्यायचं आहे, पण आज मंडे आहे म्हणून आज नाही घेतलं। तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल, ते मी उद्या घेणार आहे। तर मग एकीला घ्या, आमचं असं नसतं नाही का, दोघींना बरोबर एकीचा बर्थडे होता तर दोघींना पण 2 ड्रेस घेतले आम्ही। तर बघू शकता तिच्यासाठी पण शॉपिंग झाली आणि मी आहोंना घुलवत होते मला पण पाहिजे म्हणून। मग मी फायनली त्यांना घुलवलंच आणि मग त्यांनी मला घेतलं बरं का। मग त्यांना घुलून झाल्यावर मी पण माझ्यासाठी घेतला एक टॉप, तुम्हाला दाखवते नंतर पुढं बघू शकता। मग म्हटलं मी बाहेर गेले ना, मी खाए बिना घर पे नाही आ सकते। फिर बघा इकडं दगडूशेठच्या समोरच तिकडे मी वडा पण खाल्ला। आणि मग इथं गेल्यावर निरा प्यायचं मी विसरतच नाही, सोडा एवढा, जिरा सोडा एवढा भारी असतो ना तिकडे। मग आम्ही तिकडे गेलो की पितच असतो, मग आम्ही पिलो। आणि आमच्या आहोला कुठं गेलं तिकडे शेअर मार्केटचेच बुक दिसतात माहिती का, त्यांना खूप वेळ आहे। मग वो देखा, फिर हम लोग आए केक की ऑर्डर देने के लिए। इधर देख सकते हैं, इधर केक कितना अच्छा, किती क्यूट क्यूट केक होते काय सांगू तुम्हाला। आणि मग फायनली आम्ही केलं बघा डिसाइड, हा वाला, हाँ बघू शकता ये वाला फाइनल किया। फिर रात को लेके आएंगे हम लोग को घर पे। फिर वो कैंडल लिया, वो प्लेट लिया और एक पट्टी लिया हैप्पी बर्थडे की, और घर पे आए तो मैं दिखाती हूँ, म्हणजे मी दाखवते मी काय काय आणलं। तर हा बघा माझ्यासाठी असा पिंक कलरचा टॉप आणला, कसला आहे भारी, खूप छान वाटलं बरं का, मला खूप आवडला पिंक कलरचा टॉप आहे माझ्यासाठी, पिंक कलरचा टॉप बघू शकता। माझ्या मुलीला पिंक होता म्हणून नाही का आम्ही तो घेतला माझ्यासाठी। आणि ह्या बघा छोट्या मुलीचे, हा नाही सॉरी मोठ्या मुलीचे आहेत, घातल्यावर छान दिसन बरं का। तो दिसायला साधा दिसतोय पण खूप भारी दिसतो घातल्यावर। तर तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल बघा, तिच्यासाठी हा टॉप आणला मी। ती घालत नाही जास्त ड्रेस म्हणून ती टी शर्टच वापरते। आणि आताच तिची पिकनिक होती म्हणून तिला 2 टी शर्ट आणले, ती 700चा शूज घेतला म्हणून तिला नाही काय वेळेस गोल्ड पण घ्यायचे म्हणून नाही घेतलं, ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये। आणि हे बघा छोट्या मुलीसाठी असे 2 फ्रॉक आणले डेली यूजसाठी, तर तिचे फ्रॉक मस्त होते, असे छान वाटत होते। आणि हे बघा एक ब्लॅक आणि
पर्पल 2 अशी तिच्यासाठी ब्लॉग बघा छोटीसाठी. आणि बाकीचं काय एवढी शॉपिंग केली. आज प्लेट आणि कॅन्डल होती आणि त्या कॅन्डलचं पण निघालेलं होतं, मी ते लावत होते. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बर्थडेचा ब्लॉग उद्या येईल.